नवी मुंबई शहरामध्ये कुठल्याही प्रकारची आपत्ती येऊ नये याच दृष्टीने खबरदारी घेत आहेत बेलापूरचे आमदार मंदा म्हात्रे यांनी गेल्या आठवड्यामध्ये बेलापूर शहरामध्ये पाहणी केली। आज वाशी इथे पाहणी केलेली आहे। आपण पाहू शकता सगळे भाजपचे नेते अधिकारी सगळे लोकप्रतिनिधी जे आहेत ते शहराच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावतात। बेलापूरचे आमदार हे सातत्याने आक्रमक असतात, प्रशासनाची आक्रमक भूमिका घेत असतात, कारण नवी मुंबई शहरातल्या जनतेला कुठल्याही प्रकारची त्रास होऊ नये या दृष्टीने नेहमी ते खबरदारी घेतात। दुसरे आपल्यासोबत बेलापूरचे आमदार आहेत। ताई, गेल्या आठवड्यात इशारा दिला होता, आज पुन्हा तुम्ही पाहणी दौरा केलाय, कुठल्याही प्रकारचं पाणी साचू नये या दृष्टीने खबरदारी। या शहरामध्ये आता आपल्याला माहिती आहे रिडेव्हलपमेंट चालू आहे। या रिडेव्हलपमेंटमुळे जिथे तिथे इमारती सगळ्या तोडलेल्या आहेत आणि जर उद्या पाणी आलं तर त्या शहराचं बेलापूर आणि नेरूळसारखं होऊ नये, त्यामुळे आज अधिकाऱ्यांना घेऊन इथे किती मॅग्नेट वाढलंय, किती घाण आहे, पाणी आलं तर कुठून पास होईल, कुठला नाला साफ झालाय की नाही झालाय, या शहराच्या दृष्टिकोनातून आपल्याला माहिती आहे गेली 7-8 वर्ष झाली नगरसेवक नाहीये। त्यामुळे हे सुद्धा काम आमच्या सरकारनं आजी नगरसेवकांना घेऊन करावं लागतं, पाहणी करावं लागतं आणि त्याच्यानंतर आज सगळे अधिकारी बोलवले, तिथे सुशोभीकरण झालं पाहिजे। शिवकोणी आवरक्राफ्ट जेटी केली होती, या जेटीची आता आपण अवस्था बघता, गेलं इथं बाजूचं गार्डन मी तयार केलं होतं। हे सगळं चांगलं परिसर व्हावा, इथल्या लोकांना रोजंदारी मिळावी, इथल्या मच्छीमारांना त्यांचा जो छोट्या छोट्या खाडीतला रोजगार आहे। आज बोरकोडेवरून जी पाईपलाईन आलेली आहे याची केमिकल कंपन्यांची, ते पाऊस पडला का केमिकल सोडतात, ते स्वच्छ न करता मीटर न करता सगळी मच्छी इथं मेली जाते। आज या कोळी बांधवावर उपासमारीची वेळ येते। मोठ्या समुद्रात आता मच्छीमारी करायला जाऊ शकत नाही, तर छोट्या छोट्या खाडींवर यांची उदरनिर्वाह असते, छोट्या मच्छींवर। तर अशा वेळी इथे फ्लेमिंगो पण येतात, तेही मृत्युमुखी पडतात, मग त्याचंही राजकारण केलं जातं की कोणी मारले काय, पण मुळामध्ये केमिकल सोडलेल्या या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावर कारवाई करायला लागेल। येणाऱ्या अधिवेशनात मी हा प्रश्न लावून जाणार आहे, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सांगणार आहे की या कंपन्यांना ताकीद द्या की जे काही केमिकलचं पाणी आहे फिल्टर करून सोडा, वरना इथे जी मच्छीमारी करणारे लोक आहेत त्यांच्यावरही उपासमारी होऊ शकते। या दौऱ्यामध्ये आज जर तुम्ही पाहिलं तर सर्वकष दौरा म्हणून आज आम्ही हा केलेला सगळ्या कार्यकर्त्यांना केलेला आणि आता त्याचा रिझल्ट येणारा 30 तारखेनंतर आपल्याला कळेल। आज मी येणार म्हणून साफसफाई सुरू झालेली आहे। आताच मी अधिकाऱ्यांना फोन केला, मला इथे रोज स्वच्छता पाहिजे, इथे जी संध्याकाळी लोक फिरायला येतात, समुद्र दाखवायला येतात, इथं स्वच्छता नाही, बघा आपण ती किती घाण पडलेली आहे। आज इथे त्या अधिकाऱ्यांनी सगळं मी येणार म्हणून स्वच्छता, पण रोजची स्वच्छता राहिली पाहिजे। हे वाशी शहर हे पूर्ण नवी मुंबईचं हृदय आहे आणि इथे येणारी सगळी सुशिक्षित वर्ग आहे, तर हे चांगलं राहावं, हा स्पॉट चांगला राहावा यासाठी आज दौरा केलेला आहे। हे होते मंदा म्हात्रे यांनी प्रशासनाला सूचना दिलेल्या की कुठल्याही शहरामध्ये स्वच्छता राखली पाहिजे, तातडीने त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश लोकप्रतिनिधी मंदा म्हात्रे दिले। कॅमेरामॅन संतोष साळवेंसह विकास मिरे, साम टीव्ही, नवी मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।